हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 5व्या पाठाचा 5व्या चॅप्टरचं ज्याचं नाव आहे इनसाइड द ॲटम, तर त्याचा दुसरा भाग पाहतोय. दिस इज अवर सेकंड पार्ट ऑफ द चॅप्टर. तर याच्यामध्ये आपण यापूर्वीच्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं थोडंसं रिवाइज करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. तर बघा, यापूर्वीच्या भागामध्ये आपण ॲटम काय असतं किंवा ॲटमचा पूर्वी त्याच्याबद्दल कोणी स्टेटमेंट केलेलं, भारताचे फिलॉसॉफर होते मकरनाथ, त्यांनी काय म्हणलं, डेमोक्रेटसनी काय म्हणलं, तर या गोष्टी आपण यापूर्वी पाहिल्या होत्या. त्याच पद्धतीने बरेचसे सायंटिस्ट रिसर्च करत होते आणि त्याच्यापैकी डाल्टन आणि त्यांच्यानंतरचे जे थॉम्सन यांचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं होतं. तर आजच्या भागामध्ये आपण बरेचसे सायंटिस्टने ज्या काही थिअरीज मांडल्या, जे काही त्यांनी रिसर्च केलं, तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. त्यांच्यानंतर मग आले रुदरफोर्ड. मग रुदरफोर्ड यांनी काय केलं, तर त्यांनी सुद्धा एक न्यूक्लिअर मॉडेल मांडलं ॲटमचं, कधी तर 1911 साली. तर रुदरफोर्ड स्टडी द इनसाइड ऑफ ॲटम बाय हिज सेलिब्रेट स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फॉर द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम इन 1911. तर रुदरफोर्डनी काय केलं, तर ॲटमच्या आतमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी एक विखुरलेल्या किरणाचा प्रयोग केला आणि त्यांनी काय केलं, हे जे काही न्यूक्लिअर मॉडेलची थेअरी होती तर ती 1911 मध्ये काय केली, पुट फॉर्थ केली. त्यानंतर पुढे बघा, रुदरफोर्डनं एक थिन गोल्ड फॉईल घेतला, त्याची थिकनेस 10 ते 10 चा -4 घातांक इथे वरती आहे, लक्षात घ्या, मिलीमीटर इतका स्मॉल होता. म्हणजे अगदी आपला जो काही कागद असतो तर त्या पातळ कागदाच्या इतका थिन असा गोल्ड फॉईल म्हणजे सोन्याचा पत्रा त्यांनी घेतला. त्यांनी काय केलं, त्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले आणि त्यातून काय झाले, तर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट इमिट झाले. आता बघा, त्यांनी एक पाथ ऑब्झर्व केला. कशासाठी, आता बघा, हे जे काही अल्फा पार्टिकल्स आहेत तर यांना आपण इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने काय करतो, डिनोट करतो, बट ते व्यवस्थितपणे नाही आलं. तर त्यांचा जो काही पाथ होता त्या अल्फा पार्टिकल्सचा फ्लोरोसेंट स्क्रीनवरचा, त्या गोल्ड फॉईलवरचा फ्लोरोसेंट स्क्रीन म्हणजे काय, तर चकाकणारी चमकणारी स्क्रीन. ठीक आहे, चमकणारी जी काही स्क्रीन असते त्या गोल्ड फॉईलची, तर त्याच्यावरती झाला. त्यांनी असं एक्सपेक्ट केलं की हे जे काही अल्फा पार्टिकल्स आहेत ते रिफ्लेक्ट होतील कुठून, तर गोल्ड फॉईलमधून, आणि पॉझिटिव्हली चार्ज जो काही मास आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्यूट केला जाईल कुठे, तर इनसाइड द ॲटम्स. त्यानंतर पुढे बघा, अनएक्सपेक्टेडली आणि काय झालं, तर अनएक्सपेक्टेडली म्हणजे आश्चर्यकारकरित्या किंवा मग आपण ज्याला काय म्हणतो, तर मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स काय झाले, तर ते स्ट्रेट गेले एका फॉईल मधून आणि जे काही स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स होते ते काय झाले, डिफ्लेक्ट झाले कुठून, ओरिजिनल पाथ मधून, एका स्मॉल अँगल मधून, आणि ते स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्सने काय झाले, डिफ्लेक्ट झाले आणि लार्ज अँगलने काय झाले, फक्त एक अल्फा पार्टिकल परत आला. तर जवळपास 20,000 अल्फा पार्टिकल बाउन्स बॅक झाले एका डायरेक्शन मध्ये अपोजिट टू द ओरिजिनल पाथ. ओरिजिनल पाथच्या डायरेक्शन मध्ये जवळपास 20,000 जे काही अल्फा पार्टिकल्स होते ते बॅक झाले. आता बघा, ही गोल्ड फॉईल होती, ठीक आहे. तर या गोल्ड फॉईल मध्ये काय केले त्यांनी, तर अल्फा पार्टिकलचा इमिटर आहे, याद्वारे अल्फा पार्टिकल इमिट्स होता. तर त्यांचा मारा केला. त्यांचा मारा केल्यानंतर अनएक्सपेक्टेडली म्हणजे अनपेक्षितरित्या काय झालं, हे जे काही अल्फा पार्टिकल्स होते तर ते गोल्ड फॉईल मधून सरळ गेले. काही प्रमाणामधले जे काही अल्फा पार्टिकल्स होते तर त्यांच्या ओरिजिनल पाथ मधून काय झाले, डिफ्लेक्ट झाले थोड्याशा अँगलमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने एका विशिष्ट अशा कोनमध्ये. फक्त त्याच्यापैकी एक अल्फा पार्टिकल मात्र काय झाला, लार्ज अँगल आश्चर्यकारकरित्या काय झाला, एकच अल्फा पार्टिकल परत आला. म्हणजे इथून असा ज्या दिशेने तो गेला त्याच दिशेने परत आला. आणि यावरून काय झालं, तर यावरून आपल्याला एक गोष्ट समजली आणि तीच रुदरफोर्ड यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ती काय होती बघा, की लार्ज नंबरचे जे काही अल्फा पार्टिकल्स आहेत ते सरळ त्या गोल्ड फॉईल मधून गेले. याचा अर्थ त्यांच्या पाथमध्ये, त्यांच्या मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल नव्हतं. ऑब्स्टॅकल म्हणजे काय, तर अडथळा नव्हता. त्यानंतर पुढे बघा, याचाच अर्थ काय होतं, की त्या ठिकाणी मेनली म्हणजे काय, तर प्रामुख्याने त्या ठिकाणी काय असेल, खूप एम्प्टी स्पेस असेल, रिकामी जागा असेल, त्या सॉलिड गोल्ड
फॉईल मधून. त्यानंतर पुढे बघा की स्मॉलर नंबरचे जे काही अल्फा पार्टिकल्स होते ते डिफ्लेक्ट झाले एका स्मॉलर किंवा बिग अँगल मधून, ज्या ऑब्स्टॅकल त्या पाथद्वारे काय करावं लागलं, त्यांना परत यावं लागलं. त्यानंतर पुढे बघा की पॉझिटिव्हली चार्ज जे काही काय असतात अल्फा पार्टिकल्स असतात, तर त्यांना हेवी मोठ्या प्रमाणात जे काही ऑब्स्ट्रक्शन असेल त्या ॲटमच्या सेंटरमध्ये भेटलं. का भेटलं? कारण बघा ॲटमच्या सेंटरमध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो आणि तोही पॉझिटिव्हली चार्ज आणि आपला जाणारा अल्फा पार्टिकल हाही पॉझिटिव्हली चार्ज. सो देर विल बी व्हॉट, तर सेम चार्जेस जर समोरासमोर आले तर त्या ठिकाणी काय होईल, तर रिपल्शन होईल. आणि जर अपोजिट चार्जेस आले तर ऑफकोर्स अट्रॅक्शन होईल. मग हे सेम चार्जेस एकत्र आलेले एका ठिकाणी आलेले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन झालं आणि त्यामुळे जो काही लार्ज अँगलने एक रिफ्लेक्ट झाला होता तो या न्यूक्लियसला काय झालेला होता, तर न्यूक्लियस मधून जाण्याचा प्रयत्न करत होता. तर यावरून न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम बद्दल रुदरफोर्डने ही इन्फॉर्मेशन दिली. पहा, पहिली इन्फॉर्मेशन अशी होती की देयर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲन ॲटम. ॲटमच्या सेंटरला काय आहे, तर एक पॉझिटिव्हली चार्ज असा न्यूक्लियस आहे. तर त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं होतं. त्यानंतर पुढे बघा जे काही ॲटमचं मास आहे तर ते टोटली ते न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यानंतर तिसरा असा होता की जे काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ज्यांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो तर ते न्यूक्लियस भोवताली फिरतात. चौथा मुद्दा जे काही टोटल निगेटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा, तर तो पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस मधला जो काही पॉझिटिव्ह चार्ज असतो तर त्याच्या इक्वल आहे. त्याच पद्धतीने जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ॲटम मधले तर ते इलेक्ट्रिकली कसे असतात, न्यूट्रल असतात. त्यानंतर बघा तर या इलेक्ट्रॉनच्या आणि ॲटॉमिक न्यूक्लियसच्या मध्ये काय असते, एक एम्प्टी स्पेस असते आणि म्हणूनच हे अल्फा पार्टिकल्स काय करू शकले, त्या ठिकाणी जाऊ शकले. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, an established law of physics, an electrically charged body is revolving in a circular orbit, its energy decreases. तर फिजिक्स मध्ये एक लॉ एस्टॅब्लिश झाला. तो लॉ असं सांगतो की ज्या काही इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी आहेत ज्या की सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहेत तर त्या काय करतात, एनर्जी डिक्रीज करतात. आणि या लॉ नुसार काय, तर रुदरफोर्डने डिस्क्राइब केलं की हे जे काही मॉडेल आहे ते अनस्टेबल आहे. इन रियालिटी हे जे काही ॲटम आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह ॲटमला सोडून बाकीचे सर्व काय होते, तर स्टेबल होते. त्यानंतर पुढे बघा जे काही शॉर्ट कमिंग रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल होतं ते नंतर रिमूव्ह करण्यात आलं आणि त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्टने त्यांची थेअरी मांडली 1913 मध्ये, ज्याचं नाव होतं नील बोर. आता आपण नील बोरचं जो काही स्टेबल ॲटॉमिक मॉडेल आहे तो पाहूया. तर याच्यामध्ये बघा इन द इयर 1913 एक डॅनिश सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं नील बोर. तर त्यांनी ॲटमची जी काही स्टेबिलिटी असेल तर स्टेबल ॲटॉमिक ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल देऊन त्यांनी सिद्ध केलं. तर त्यांनी पॉस्ट्युलेट मांडले ते आपण पाहणार आहोत. त्याच्यापैकी पहिला पॉस्ट्युलेट असा होता की जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते ॲटॉमिक न्यूक्लियसच्या भोवताली एका कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये एका सर्टन डिस्टन्स पासून न्यूक्लियसच्या काय होतात, रिव्हॉल्व होतात. त्यानंतर सेकंड बघा, इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी असेल जेव्हा ते पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात त्यावेळेला काय असते, कॉन्स्टंट असते. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काय होत नाही, चेंज होत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा, तिसरा पॉस्ट्युलेट बघा की एखादा इलेक्ट्रॉन हा जम्प करतो कुठे, इनर ऑर्बिट टू अँड आउटर ऑर्बिट, तर त्यावेळेला तो एनर्जी ॲब्झॉर्ब करतो ज्याचा डिफरन्स एनर्जी लेवलचा असतो. मग हे जे काही इलेक्ट्रॉन्स असतील तर ते जम्प करतात आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट आणि ही जी काही एनर्जी आहे ती इक्वल टू डिफरन्स एनर्जी लेवलचे असतात. तर अशा पद्धतीने काय, तर अशा पद्धतीने आपला जो काही या चॅप्टरचा सेकंड पार्ट होता ज्याच्यामध्ये आपण रुदरफोर्डचं जो काही न्यूक्लिअर मॉडेल असेल किंवा बोर यांचे पॉस्ट्युलेट असतील ते पाहिले. तर यानंतरच्या भागामध्ये आपण बोर यांच्या थिअरीचे जे काही रिमेनिंग पार्ट असेल त्याची थिअरी असेल तर या गोष्टी पाहणार आहोत. तर आय होप तुम्हाला सर्व पार्ट समजला असावा. तर अशाच पद्धतीने तुम्ही डायरेक्टली हा सेकंड पार्ट पाहत असाल तर या पूर्वीचा पार्ट पाहण्यासाठी यानंतरचा पार्ट पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घे स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये.